हॅलो, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर हा व्हिडिओ ना जरा जास्त जुना झाला. एडिट करू म्हणण्यात एवढा वेळ झाला आणि गौराई आलत्या ना, तर त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. तर मंगळागौराईचा डान्स असतो बघा, तर तोच आम्ही करायचा प्रयत्न करतोय. कधी केलं नव्हतं बरं का, पण असं म्हणजे की दोघी जण अशा म्हणल्या होत्या, की ज्यांच्या घरी गौराई असतात, तर त्याने असं मंगळागौराईचा म्हणजे असतो की डान्स वगैरे काय, तर तो करायचा. तर आम्हाला काय येत नव्हता बरं का. तरी पण आपला प्रयत्न चालू होता. जसं येतंय तसं करायचं. काहीच न करण्यापेक्षा जे येतंय ना, तर ते तर करायलाच पाहिजे की म्हणून गाणी वगैरे लावली होती आणि गाणी लावून चाललं होतं करायचं. संचितची चालली होती मस्ती आणि मला तर अजिबात म्हणजे अजिबातच जमत नाही बरं का. त्यामुळं मला तर तुम्ही अजिबातच बघू नका. मी कधी तुम्हाला सांगायचं झालं तर मी पहिल्यांदाच असं काहीतरी डान्स वगैरे करते. त्यामुळे मला डान्स पण येत नाही करायला आणि हे जे काय मंगळागौरीचं आहे ना, तर ते पण जमत नव्हतं. मग फुगडी वगैरे खेळत होतो सगळे मिळून. फुगडी खेळून झाली. नंतर मग हे असलं काय तर करत बसलो होतो आणि खरं सांगायचं झालं ना, तर डायरेक्ट बघायला जी मज्जा येते ना, तसं ती मी सांगते ना, ते तुम्हाला सांगून काही मजा येणार नाही ऐकायला वगैरे. कारण गाणी वगैरे लावली होती. फुल गाण्याचा आवाज होता आणि एकदम छान मस्त वाटलं आम्हाला. एन्जॉय केलं. भलं आम्हाला एवढं काही जमत नव्हतं, पण आम्ही फुल एन्जॉय केलं होतं. आणि नंतर मग मला डायरेक्ट पण दाखवायचं होतं. पण झालं काय, ह्याला कसं गाणी वगैरे असतील ना, तर ते व्हिडिओला येते कॉपीराईट आणि कॉपीराईट आल्यामुळे ते व्हिडिओ अपलोडच करता येत नाही. मग त्यामुळं कुठल्या पण बॅकग्राऊंडला साऊंड वगैरे असलं, की मग ते डायरेक्ट म्हणजे व्हिडिओज टाकता येत नाही. तरी ते तसा प्रॉब्लेम आहे. नाहीतर मला डायरेक्ट जर टाकता येत असता ना, तर मी कधीच टाकला असता. पण त्याला एडिट केला, भरपूर मोठाच्या मोठा झाला होता. मग आम्ही चाललं होतं आमचं करायचं असं बरेच आम्ही गाणी लावून चाललो होतो. शेजारच्या बायका पण होत्या, लहान-लहान मुली पण आल्या होत्या आणि मग सगळ्यांनी मिळून आपलं खेळत होतो आणि ह्या ज्या ग्रीन कलरच्या साड्या आहे ना वहिनींच्या शेजारच्या, तर त्यांना ना म्हणजे सगळं येते खेळायला म्हणजे असं पण त्यांना सगळं म्हणजे जे काही खेळ असतात ना, पूर्वी खेळत होते, तर ते ते सगळं येतात खेळ खेळायला त्यांना. पण झालं काय आम्हाला म्हणजे काहीच येत नाही खेळता असलं. त्यामुळं मग असं दोघी असल्या ना मग मजा येते. त्यामुळे त्यांना एकटीला येऊन पण काय उपयोग नव्हता. तरी पण त्यांना जेवढं येतंय ना तर तेवढं केलं आणि मग मला पण थोडंसं शिकवलं. आम्ही पण थोडं शिकलो आणि मग त्यांना इतका म्हणजे आम्हाला काही जमतच नव्हतं तसं म्हणलं तर आणि पहिल्यांदा करत असल्यामुळं थोडंसं लाजल्यासारखं. त्यामुळे हे बघा हे ह्यांना म्हणत होत्या, की "तुम्हाला काही जमत नाही, उत्साह दाखवत नाही." मग ज्यांना येतंय ना, तर त्यांना असं वाटतंच, की उत्साह पाहिजे जरा, तुम्हाला जमत नाही, असं करा नीट, असं त्या म्हणत होत्या. मग तरी पण आमचं चाललं होतं, आता आम्ही काय करणार आहे, पुढच्या वर्षी असं चांगलं प्लॅनिंग करूया असं म्हणलेत. त्यामुळे मग पुढच्या वर्षी चांगलं असं लाईट वगैरे लावायची बाहेर. आता बाहेर एकच बल्ब असल्यामुळे अंधार पण एवढा आहे, दिसत पण नाही व्यवस्थित. खाली अंथरूण वगैरे चांगलं काहीतरी. मग छान असा करायचा कार्यक्रम असं ठरवले ह्या वर्षीपासून तर. तर बघू ह्या वर्षी तरी पण बरंच झालं. आपलं साड्या वगैरे घातल्या होत्या. मी वहिनीनं घातली होती साडी आणि मग इथं चाललं होतं. काय तर म्हणत होत्या त्या मावशी आणि मग ते आम्ही ऐकून करायचा प्रयत्न करत होतो. तर असं त्या म्हणतील तसं करत होतो आणि मग फुगडी पण खेळायची होती आणि हे तसलं काय म्हणतात त्याला आता ते मला आठवत पण नाही. वेगवेगळ्या असं काय तर नावं घेत होते आणि ते करत होतो आम्ही. मग इथे तर काय कशाचा तालमेलच नव्हता. आपलं करत होतो. पण असं कसं भलं तुम्हाला नाही का जमत, पण ते प्रयत्न करताय ना आणि प्रयत्न पण करत होतो आम्ही आणि मागं बॅकग्राऊंडला गाणी पण होते आणि गाणी असल्यामुळे कसं गाणी भलं तुम्ही कसं उड्या पण मारा, पण गाणी मागं चालू असल्या की एकदम छान वाटतं आणि गौराईची गाणी पण छान अशी चालू होते. मग त्याच्यावर आमचं चालू होतं करायचं आणि फुगड्या वगैरे पण खेळलो. आता इथे एडिटिंग केले तिथं फुगडीचं काही दिसतंय का नाही काही दिसत नाही मला आणि हा व्हिडिओ पण तसं म्हणलं त्यांना एडिट करून बरेच दिवस झालं. मी टाकू म्हणते त्यात एवढा लेट झाला माझा. आणि जवळपास आता संध्याकाळच्या एक 9 नंतर सुरू केलं आणि 11 वाजल्या होत्या आणि झालं काय संचित आमचा कसं आता आम्ही सगळे 2 दिवस झालं कामच करण्याच्या ह्याच्यात होतो. काही ना काहीतरी आता गवरायचं किती असतो सगळं काहीतरी करायला लागतं. मग संचितनी काय केलं सगळं मग आद्या पण मोबाईलचा, वहिनीच्या मोबाईलचा दोघींचा पण बॅलन्स संपवून ठेवला होता. नंतर मग रिचार्ज मारला आणि मग ते मोबाईल कनेक्ट करून ती गाणी लावली होती. तर ते तसं आहे आमचं आणि असे चालले आमची मस्ती मस्त मस्त काहीतरी काहीतरी आम्ही करत बसलो होतो आणि आपलं जवळपास एक आता भरपूर असा वेळ झाला होता आपण उत्साह होता आणि मग सगळे म्हणायला लागले की थोडंसं लवकर घ्यायला पाहिजे लहान मुली वगैरे कसं झोपतात लवकर आणि मग मुली पण होत्या खेळायला आणि इतकं खरं तर आम्ही छान छान खेळत होतो ना म्हणजे असं छान छान म्हणजे आम्हाला जसं जमतंय तसं करत होतो पण मोबाईल हा मी व्हिडिओ काढायला कोणाजवळ दिला होता ते कुणाजवळ दिलता आता कुणी लहान मुलीकडे पण एक दोघींजवळ दिलता आणि आमच्या तिथल्या शेजारच्या काकू आहेत त्यांना पण दिला होता मग ते
एवढं काय असं म्हणजे वेगळंच दाखवलं असं म्हणजे काय म्हणतो त्याला असं हलवलं पण थोडासा कॅमेरा आणि सगळं कंटिन्यू असं व्हिडिओ काढलं गेला आहे आणि आणि इतकं चांगलं दिसत पण नाही तर ते तसं झालं आहे. इथं पण कोणाचा तालमेल नसल्यासारखंच आहे आमचं. पण आम्ही मज्जा केली बाबा, असं छान वाटलं एकदम. आणि हे बघा इथे लहान मुलगी पण आले आणि ते खेळत बसलो होतो आम्ही. आणि गावाकडं म्हणजे असं एवढं कोण म्हणजे असं त्यांना एवढी सवय नसते कोणालाच. आणि मी पण माझं सांगायचं झालं तर मी पण पहिल्यांदाच केले असं काहीतरी डान्स वगैरे. नाहीतर मी एवढं आता माझं पण आता किती वर्ष झालं मी यूट्यूबवर व्हिडिओ वगैरे टाकते, पण मी कधी असं डान्स केलेले रील्स तसलं म्हणजे मला जमतच नाही करायला आणि मी कधी प्रयत्न पण केला नाही. त्यामुळे इथे तर मला जे काय करते ते येतच नाही मला खरं तर करायला. बहिणींना आमच्या छान जमते बघा, बहिणी करते नंतर मग सगळे आम्ही असं मिळून चाललं होतं करायचं. आणि असं म्हणतात की म्हणजे असं मुंबईला पुण्याला सिटीमध्ये ज्यांच्या घरी गौराई असतात ना तर ते असा खेळ भरपूर असं खेळतात. आणि म्हणतात की ज्यांच्या घरी लक्ष्मी आहेत तर त्यांनी फुगडी बाकीचं जे काही खेळ असतात तर ते असं खेळलेलं चांगलं असतं. म्हणजे कसं गौराईंसमोर असं केलं की मग असं प्रसन्न म्हणजे असं गौराई प्रसन्न होतेत असं म्हणतात बरं का. त्यामुळे असं मम्मीला पण सांगितलं होतं. मग ते सांगितल्यापासून मग मम्मी म्हणली की चला आपण ह्या वर्षीपासून सुरुवात तर करूया. त्यामुळे ज्या दिवशी गौराई आल्या ना तर त्या दिवशी मग आम्ही तिघीच खेळलो होतो. आणि दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी गौराईचं कसं पहिल्यांदा गौराई आलेल्या त्या दिवशी भाजी भाकरी असते आणि दुसऱ्या दिवशी पुरणपोळी असते. मग पहिल्या दिवशी कसं खूप म्हणजे असं जरा धावपळच होती की म्हणजे छत वगैरे तयार करून नंतर गौराईंना टायमिंग असतं त्या टायमिंगनुसार आतमध्ये घ्यायचं. आतमध्ये घेतल्यानंतर मग भाजी भाकरी दाखवायची, चहा पाणी भाजी भाकरी. नंतर तिथून साड्या नेसवायच्या, जे काय खायचं केले आपण बाहेरून आणले ते सगळं ठेवायचं सगळं. मग ते त्याच्यात भरपूरच असा वेळ जातो. आणि पहिला दिवस कसा जरा दमून गेल्यासारखंच असतं. तरी पण मी आणि वहिनी आम्ही तिघींनीच पहिल्या दिवशी पण म्हणजे असं थोडंसं खेळलो होतो, फुगडी वगैरे खेळलो होतो. आणि मग दुसऱ्या दिवशी मग हे करायला लागलो होतं. म्हणलं आता चला दुसऱ्या दिवशी आता पुरणपोळ्यांचा स्वयंपाक लवकर झालाय ना तर लवकर झाल्यावर मग आता मग करू. मग त्यामुळं मग नाही बघा डान्स चाललाय माझा. तर मला हसायलाही लागलं. तर ह्या आमच्या तिथल्या आहेत ना तर ह्या लला मावशी म्हणून आहे त्यांचं नाव, तर त्या एकदम भारी करतात. मग त्यांना असं असतं की मी एवढं करते आणि माझ्याबरोबर कुणाचाच उत्साह नाही. त्यामुळं त्यांचं एकदम जोशमध्ये असतं. त्यांना म्हणत होते की मला माझ्याबरोबर खेळण्यासारखं कोण नाही, नाही तर माझ्याबरोबर खेळायला कोण असतं ना तर बघा. मग त्या असे फुगडे खेळते नंतर असं ते असं दुसरा पण कुठला तरी एक खेळ खेळूया म्हणत होत्या पण ते कोणाला जमतच नव्हतं खेळायला. नंतर इथं मग त्यांनी असं अंगात यायची ॲक्शन केली होती, ॲक्टिंग आपली केली होती ॲक्टिंग. आणि मग आम्ही सगळे बघत बसलो होतो. नंतर मग इथं हे पण खेळलो होतो आम्ही, काय म्हणते त्याला असं काटवट खाना का काय तर ते पण खेळलो होतो. पण हे पुढं आहे बहुतेक. आता मी पण कितीतरी दिवस झालं मी व्हिडिओने फक्त एडिट करून ठेवला आहे आणि त्याला जे काय आता वाईस जोडायचा राहिला होता तर ते तसाच राहिला होता. त्यामुळे मला पण आता आठवत नाही व्हिडिओ कसा एडिट केला आहे, काय केलं आहे का, व्हिडिओमध्ये ते काढले का नाही ते पण माहिती नाही मला आता खरं तर. तर इथं असं भरपूर काय काय करतात त्या. आणि मग छान वाटते असं खेळायला वगैरे. पुढच्या वर्षीने एकदम मस्त प्लॅनिंगनी करायचं आणि खरंच एकदम भारी वाटते. कसच्या 11 वाजला हे समजलं पण नाही, इतकं छान असं वाटत होतं. हे बघा इथं आहे आताच मी म्हणलं होतं. तर आम्ही काष्टा दोघींनी पण घातलं होता आणि मी तर पहिल्यांदाच केलं होतं हे असं काय करते ते. पहिल्यांदा तर मला अजिबातच जमत नव्हतं. पण नंतर म्हणलं चला आता प्रयत्न तर करून बघूया. त्यामुळं मग करायला काय हरकत आहे म्हणून साडीचा काष्टा घातला होता आणि बसले होते इथं. आणि नंतर मी हे केलं होतं खरं, पण इतकं इथं ना असं कोबा केल्यासारखंच आहे आणि त्याच्यावर थोडंसं दगड वगैरे होता ते हातात माझ्या नंतर घुसलं होतं. आणि बघा इथं ते म्हणलं की असं पाठीला पाठ लावून बसायचं. तर हे दोघीमध्ये असं भरपूर जणींमध्ये खेळायला येतं म्हणतात. पण आता आम्ही दोघीच बसलो होतो आणि इथं मला कायच एवढं माहिती नव्हतं आणि मला येत नव्हतं एवढं करायला. तरी पण आपलं थोडंसं केलं आणि इथं आम्ही दोघी मजा येत होती बरं का खेळायला पण. पण असं खाली काय तर हांतरून वगैरे असं पाहिजे होतं कारण खडे वगैरे भरपूर असं टोचतात. आणि मग ते होय बघा इथं मला होत आहे. आणि ह्या बघा किती आता नाही नाही म्हणलं तर त्यांना आता म्हणजे 5 मुली त्यांची सगळं लग्न होऊन नातुंड आलेत. म्हणजे नातुंड आलेत सगळं, नातुंड परतुंड म्हणू शकतो आपण. एवढी सगळे आलेत 10-12 त्यांना नातवंड असतील. पण किती करतात माहीत आहे का. आणि एनर्जी भरपूर आहे त्यांच्यात. आपण त्यांच्याबरोबर असं म्हणजे कॉम्पिटिशन करू शकत नाही. एकदम असं त्यांना येतोय जोश असतो. तसं बाकी कोणाला काही येत नव्हतं. मी तर 2 ह्याच्यातच हे झाले, मला पुढं पण जाता येत नव्हतं. तरी त्या म्हणत होते आम्ही अगोदर इतकं छान खेळत होते, आता गॅप भरपूर झालाय पडलाय त्यामुळे मला येत नाही. आता अगोदर तर असते तर बघा.
नंतर हे इथं पण असं काहीतरी करत बसलं होतं. तर असं काय काय आम्ही केलं आणि मज्जा एन्जॉय केलं. भलं आम्हाला जमत नव्हतं पण आम्ही प्रयत्न तरी केला. आणि तर असं तर पुढच्या वर्षी बघूया कसं होते आणि मस्त असं तुम्हाला पण दाखवते व्हिडिओ वगैरे छान छान काढून. आणि मग इथं असं केलं. नंतर मग दुसऱ्या दिवशी आता मग गौराईचे दोरे वगैरे असतात आणि माझं कसं सगळे मी व्हिडिओ टाकून झाले होते माझे. आणि हाच व्हिडिओ भरपूर असा लेट मागं पडला होता. म्हणलं तर आता चला आता टाकूया, किती दिवस झालं राहिलं होतं म्हणजे असं एडिटिंग करायचं वगैरे. तर म्हणलं आता चला, कारण होते काय मोबाईलमध्ये पण व्हिडिओ जास्त झाले की मोबाईल पण हळूहळू मग व्हिडिओ वाढत जाते. संचीच्या गेम असतात, मोबाईलमधले व्हिडिओ असतात आणि ते सगळं मोबाईलमध्येच माझं असतं. व्हिडिओचं एडिटिंग काय असेल ते सगळं मोबाईलमधूनच करत असल्यामुळं मग मोबाईल मग कसं हँग वगैरे होतो लवकर. त्यामुळे म्हणलं चला आता तुम्हाला, मला काय माहिती, मला तर आम्ही तर आवडला. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडतोय का नाही काय माहिती, नाही तर उगाच तुम्ही म्हणताल काय चाललं ह्यांचं काय माहिती. पण आम्ही तिघींचा तर आमचा जोश होता, करत होतो आणि खरंच गाणी वगैरे लावल्या मज्जा येतेच बरं का. तर तुम्ही असं मंगळागौरीचं असं गौराई आल्यावर तुमच्या घरी असतील तर तुम्ही असं जमत नसलं ना तरी पण करायचं, केलेलं चांगलं असते म्हणतात. त्यामुळे आम्हाला काही जमत नाही हे तुम्हाला तर पूर्ण ते व्हिडिओ बघून तर समजलं असेलच. सगळे आमच्या घराच्या शेजारचे वगैरे आले होते, पण कोणाला एवढं काही जमत नाही. तरी पण आपलं जसा तोडका मोडका जसा असेल तसा आम्ही प्रयत्न केला आहे. आणि तुमच्या घरी पण लक्ष्मी असतील ना तर असाच प्रयत्न करायचा. फुगडी वगैरे खेळली तरी पण चालते, मात्र गाणी लावायची मोठ्या आवाजात. साऊंडवर गाणे वगैरे असले ना, जमत नसलं तरी पण एन्जॉय केल्यासारखं वाटते, मस्त असा आनंद येतो, असं छान वाटतं. तर हे असं आम्ही केलं. तुम्हाला व्हिडिओ आवडला का तर ते पण सांगा. आणि आम्ही कसे केले असा मंगळागौराईचा कार्यक्रम तर ते पण सांगा आता. तर इथं उड्या मारून मारून आम्हाला असं गरम होत होतं. आणि हे पण आम्ही काहीतर खेळत होतो पाटीवर, काय असं पाटीवर काय केळाची फणी आणि उतर उतर माझ्या राजाची राणी, तर हे खेळत होतो. आणि ह्या म्हणजे काकूने काय केलं होतं, असं उचलून घेतलं होतं मला आणि मला असं वाटलं की त्या मला पाडतेतच का काय, त्यामुळे मी घाबरले होते एकदम. आणि ते मी ना आता काय करते ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगते, काय आम्ही भरपूर असं काय काय खेळलोय पण व्हिडिओ काढताना असं काय नीट सगळं काढलंच गेलं नाही. आणि मग ते आता शॉर्ट व्हिडिओमध्ये पण आहे, तर शॉर्ट व्हिडिओमध्ये सगळं व्यवस्थित असं काढलं आहे. तर त्यामुळं तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ पण बघायचा असेल ना तर ते मी लवकरच अपलोड करणार आहेत, तर ते पण बघू शकता. आणि हे बघा इथं पूर्णच ते नेऊन चाललं आहे मला. आणि खरं हे पण मजा येते, पण ह्याला जरा ताकद लागते, म्हणजे दोघींना भार बोजा झेपला पाहिजे. तर हे बघा उचलले एकदमच आणि मजा केली आम्ही. तुम्हाला व्हिडिओ आहे तर कसा वाटला ते नक्की सांगा. आणि इतकं आम्ही हसत होतो ना, डायरेक्ट मला टाकायची व्हिडिओ, खरंच खूप म्हणजे खूप इच्छा होती माझी, पण गाणे बॅकग्राऊंडला असल्यामुळे माझे तुम्हाला एवढी बडबड ऐकून घ्यावी लागली. चला तर बाय.